पशुधन पर्यवेक्षक कनिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी निलंबित, सांगली जिल्हा परिषद सीईओची कारवाई। जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामध्ये 29 लाखाच्या संगणक प्रिंटर आणि यूपीएससी खरेदीमध्ये अनियमितता आढळल्याप्रकरणी पशुधन पर्यवेक्षक जैमुद्दीन मुल्ला, कनिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी प्रवीण चव्हाण यांच्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे। तसेच 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारवाईचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला आहे, असे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले। पशुसंवर्धन विभागामध्ये 29 लाख रुपयांचे 42 संगणक, 42 प्रिंटर आणि 42 यूपीएससी मशीन खरेदी केल्या होत्या। पण खरेदीची ही प्रक्रिया पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने राबवल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती। या तक्रारीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्या नेतृत्वाखाली 3 अधिकाऱ्यांची समिती गठीत केली होती। या समितीने चौकशी अहवाल दिल्यानंतर पशुसंवर्धन विभागातील कनिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी चव्हाण, पशुधन पर्यवेक्षक जैनुद्दीन मुल्ला, तत्कालीन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर किरण पराग, मुख्य वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, तत्कालीन लेखाधिकारी राहुल कदम, पशुधन विकास अधिकारी तांत्रिक डॉक्टर आदित्य गुंजाटे आदींना संगणक खरेदीमध्ये अनियमितता झाल्याबद्दल नोटिसा बजावली होती। नोटिसांना उत्तर आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी कनिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी चव्हाण, पशुधन पर्यवेक्षक मुल्ला यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे।